Hello everyone, welcome to DP Sarvadnya YouTube channel. Subscribe our YouTube channel for educational videos. आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स किंवा त्याला आपण म्हणतो प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. चला तर मग पाहूयात प्रेझेंट कंटिन्युअस किंवा प्रेझेंट प्रोग्रेसिव्ह टेन्स. टाइप्स ऑफ टेन्स. टेन्सचे मुख्य 4 प्रकार पडतात, ज्यांना आपण 3 भागांमध्ये विभागून घेतो. पहिला आहे प्रेझेंट टेन्स, म्हणजे वर्तमान काळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ आणि फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. देयर आर 4 मेन काइंड्स ऑफ टेन्स. टेन्सचे 4 प्रकार पडतात. सिंपल टेन्स, कंटिन्युअस टेन्स, परफेक्ट टेन्स आणि परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्यामध्ये सर्वात पहिले आपण पाहणार आहोत कंटिन्युअस टेन्स. वी यूज कंटिन्युअस टेन्स व्हेन ऍक्शन इन प्रोग्रेस, म्हणजे क्रिया चालू आहे त्यावेळेस आपण कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. सर्वात पहिले आपण पाहणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स positive sentence structure is subject plus am, is, are. We also call them helping verb plus main verb first form plus ing plus object. Example, I am teaching you. मी तुम्हाला शिकवत आहे. हेल्पिंग वर्ब वापरताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे की आय जर सब्जेक्ट असेल तर त्याला एम हे हेल्पिंग वर्ब वापरतात. सिंग्युलर साठी आपण या ठिकाणी इज हे हेल्पिंग वर्ब वापरतो आणि प्लुरल साठी आपण आर हे हेल्पिंग वर्ब वापरतो. तर या गोष्टी तुम्ही हेल्पिंग वर्ब वापरत असताना लक्षात ठेवायच्या आहेत. कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स चे पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आहे, जे आता पाहिलं आपण की सब्जेक्ट प्लस एम, इज, आर प्लस मेन वर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. त्याचे काही एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. दे आर चॅटिंग विथ इच अदर. यामध्ये मी आताच तुम्हाला सांगितलं की आय असेल सब्जेक्ट मध्ये तर आपण एम हे हेल्पिंग वर्ब वापरतो. सिंग्युलर असेल तर इज आणि प्लुरल असेल तर आर. तर दे हा प्लुरल शब्द असल्या कारणाने आपण या ठिकाणी आर हे हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे. या ठिकाणी चॅट हे मेन वर्बचं फर्स्ट फॉर्म येतं, ज्याला आपण ing प्रत्यय लावलेला आहे, ज्याला काही जण मेन वर्बचा फोर्थ फॉर्म असंही म्हणतात. प्लस या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट म्हणून इच अदर घेतलेला आहे. तर या पद्धतीने वरील स्ट्रक्चर यूज करून आपण वाक्य तयार केलेलं आहे की दे आर चॅटिंग विथ इच अदर, ज्यामध्ये दे हा सब्जेक्ट आहे, आर हेल्पिंग वर्ब, चॅटिंग मेन वर्ब फर्स्ट फॉर्म प्लस ing आणि इच अदर आहे ऑब्जेक्ट. तर याचा अर्थ होतो की ते एकमेकांसोबत गप्पा मारत आहेत. त्यानंतर आपण पाहणार आहोत प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स वर्बल क्वेश्चन पॉझिटिव्ह स्ट्रक्चर. वर्बल क्वेश्चन्स म्हणजे ज्या प्रश्नांचे उत्तर तुम्ही येस और नो मध्ये सुद्धा देऊ शकतात. तर त्याबद्दलचा अधिक माहितीचा वर्बल क्वेश्चनचा व्हिडिओ ची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे, ती नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता. सो वर्बल क्वेश्चन्सचं पॉझिटिव्ह स्ट्रक्चर आहे की हेल्पिंग वर्ब म्हणजे एम, इज, आर प्लस सब्जेक्ट प्लस मेन वर्ब्स फर्स्ट फॉर्म प्लस ing प्लस ऑब्जेक्ट. त्याचं एक्झाम्पल आहे, इज शी सिंगिंग एव्हरी मॉर्निंग. ती रोज सकाळी गाणं म्हणते. आन्सर इज
येस और नो. वर्बल क्वेश्चन मध्ये सुरुवातीला हेल्पिंग वर्ब यूज केला जातो. आपण या ठिकाणी इज हे हेल्पिंग वर्ब वापरला आहे कारण आपला सब्जेक्ट शी हा सिंग्युलर असल्या कारणाने. आपलं मेन वर्ब आहे सिंग, ज्याला आपण आयएनजी प्रत्यय लावला आहे आणि ऑब्जेक्ट आहे मॉर्निंग. तर आता आपण पाहिले कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स, पॉझिटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर आणि त्याचे सेंटेन्स कसे तयार करतात, तसंच वर्बल क्वेश्चन्स पॉझिटिव्ह. आता आपण पाहणार आहोत कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर. तर कंटिन्युअस प्रेझेंट टेन्स निगेटिव्ह सेंटेन्स स्ट्रक्चर आहे subject plus am, is, are, we also call them helping verb, plus not, plus main verb first form, plus ing, plus object. तर याचं एक्झाम्पल आहे या ठिकाणी she is not driving the car. ती कार चालवत नाही आहे. यामध्ये शी हे सब्जेक्ट आपण वापरला आहे आणि शी सिंग्युलर असल्या कारणाने आपण इज हे हेल्पिंग वर्ब या ठिकाणी वापरलेला आहे. तसंच ड्राईव्ह हा मेन वर्ब आपण या ठिकाणी वापरला आहे, प्लस त्याला आयएनजी प्रत्यय आपण लावला, त्यामुळे या ठिकाणी आपण घेतला आहे ड्रायव्हिंग. आणि कार हे आपलं आहे ऑब्जेक्ट. तर या पद्धतीने तुम्ही हे स्ट्रक्चर यूज करून निगेटिव्ह सेंटेन्स तयार करू शकतात. यामध्ये मी अजून काही एक्झाम्पल घेतले आहे की जेणेकरून तुम्हाला अजून प्रेझेंट कंटिन्युअस टेन्सच्या निगेटिव्ह सेंटेन्स बद्दल जास्तीची माहिती मिळेल. यामध्ये पहिलं उदाहरण आहे आय एम नॉट ट्रॅव्हलिंग टू मुंबई. म्हणजे मी मुंबईला जात नाही आहे. यामध्ये आय हे सब्जेक्ट आपण वापरला आहे, ॲम आहे आपलं हेल्पिंग वर्ब, ट्रॅव्हल हा आपला मेन वर्बचा फर्स्ट फॉर्म आहे ज्याला आपण आयएनजी प्रत्यय लावलेला आहे, तसेच मुंबई हे ऑब्जेक्ट आहे. दुसरं आपलं एक्झाम्पल आहे दे आर नॉट हेल्पिंग हिम. या ठिकाणी दे प्लुरल असल्या कारणाने आपण आर हे हेल्पिंग वर्ब वापरलेलं आहे. तसंच निगेटिव्ह सेंटेन्स असल्या कारणाने नॉट आपण वापरला आहे. तसंच हेल्प हे मेन वर्ब आपण वापरला आहे आणि त्याला आयएनजी प्रत्यय लावलेला आहे. आणि हिम हे ऑब्जेक्ट आपण या ठिकाणी वापरलेलं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही निगेटिव्ह सेंटेन्सचं स्ट्रक्चर वापरून प्रेझेंट कंटिन्युअस निगेटिव्ह सेंटेन्स तयार करू शकतात. शेवटी जाण्या अगोदर एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की कंटिन्युअस टेन्सलाच प्रोग्रेसिव्ह टेन्स असंही म्हणतात. धन्यवाद. तर सबस्क्राईब करा आमच्या DP सर्वज्ञ या यूट्यूब चॅनलला अशाच नवनवीन एज्युकेशनल व्हिडिओजसाठी. धन्यवाद.